नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण वाम माशाची ग्रेव्ही बघणार आहोत। एकदम झटपट बनणारी ही ग्रेव्ही, चला तर बघूया। खायला पण एकदम टेस्टी लागते। फिश करी बनवण्यासाठी आपण एक कांदा, एक टोमॅटो आणि खोबरं आणि अद्रक, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर घेतला आहे। सर्व भाजून घेतलेला आहे। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया। आपण दोन पळ्या तेल टाकून त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे तयार केलेला आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकत आहोत। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला भाजत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। थोडासा गरम मसाला, सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं। 2 मिनिटं भाजू द्यायचं। नंतर आपण मालवणी रस्सा मसाला टाकत आहोत। 1 चमचा मसाला टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण फिशचे तुकडे टाकून घेऊया। पूर्ण मिक्स करून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे। त्याच्यात आपण गरजेनुसार गरम पाणी टाकूया। आपल्याला जेवढी घट्ट पातळ करायची आहे ग्रेव्ही, त्यानुसार आपण पाणी ॲड करूया। अजून एक बॉईल येऊ देऊया। भाजीला उकळी आलेली आहे। आपण वरून कोथिंबीर ॲड करूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। छान असा कलर आलेला आहे आणि एका उकळीमध्येच मासे वाम शिजून निघतो। तुम्ही बघू शकता, छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। खायला पण एकदम टेस्टी लागते। पराठ्यासोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास नंदिनीज किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।